श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, उद्या सगळ्यात मोठी अशी दर्श अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या आहे. आणि जर का उद्या आपण हे उपाय केले ना, तर तुमच्या मुलांची तर प्रगती होणारच आहे, पण त्यासोबतच तुमच्या घरावर देखील कोणाची वाईट नजर पडणार नाही. त्यासाठीच मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. ते तुम्ही नक्की करा. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलांवर कोणाची वाईट नजर पडू नये ना, यासाठी उपाय सांगते. बघा, तुमचं मूल छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या, अगदी कॉलेजला जात असेल किंवा मग त्याचं लग्न जरी झालेलं असेल ना, तरी तुम्ही त्याच्यासाठी, तिच्यासाठी हा उपाय नक्की करू शकता. आई वडिलांसाठी त्यांचं मूल नेहमी लहान असतं आणि ते नेहमी सुखी राहावं, आनंदित राहावं असं प्रत्येक आई वडिलाला वाटत असतं. त्यामुळेच आपल्याला हा उद्या उपाय नक्की करायचा आहे. मग तुमचं मूल बाहेर शिक्षणासाठी असू द्या, जॉबसाठी असू द्या, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जवळ असेल तर तुम्हाला तुमच्या मुलावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे. लांब असेल तर तुम्ही त्याचं नाव घेऊन ओवाळून टाकली तरी चालेल. ही वस्तू जर का तुम्ही उद्या मुलावरून ओवाळून टाकली ना, तर बघा, त्याला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही. किंवा तो अभ्यास करत असेल, त्याला अभ्यास करताना खूप जास्त आळस येत असेल किंवा मग तो चिडचिडा असेल तर, किंवा मग आजारी, कुठलंही कारण असू द्या मुलांच्या बाबतीत, उद्या जर का तुम्ही ही वस्तू फक्त 7 वेळा मुलांवरून ओवाळून टाकली ना, तर बघा, त्याच्यावरची जी काही बाधा असेल, नजर असेल, जे काही असेल ते सगळं दूर होईल. त्यामुळे नक्की हा उपाय करा. तर काय करायचं आहे तुम्हाला, उद्या पांढरा भात शिजवायचा आहे. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही पांढरा भात शिजवताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तो जेवणासाठी पण असं जास्त शिजवायचं नाही आहे. जेवढा भात शिजवणार आहात तो सगळ्याची सगळा तुम्हाला मुलावरून ओवाळून टाकायचा आहे. त्यामुळे खूप थोडे असे तांदूळ घ्या आणि ते शिजवा. त्याच्यामध्ये मीठ, तेल, तूप, जिरे वगैरे असं काही टाकायचं नाही आहे. एकदम साधा सिंपल आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये. आणि तो मुलाला तुम्ही एका ठिकाणी बसवा व त्याच्यावरून आपलं घड्याळ जसं फिरतं ना क्लॉकवाईज, तसं 7 वेळा आपल्याला ते उतारा करायचा आहे, ते उतरून टाकायचं आहे मुलावरून. मग लक्षात ठेवा, तुम्ही उतारा करत असाल ना, मुलावरून ते ओवाळून टाकत असाल ना, त्यावेळी तुम्हाला काय म्हणायचं आहे की माझ्या मुलावर जी काही नजर असेल, बाधा असेल, त्याला जो काही त्रास असेल तो दूर होऊ दे, असं तुम्हाला ते उतरताना म्हणायचं आहे. आणि 7 वेळा ते उतारा करून तुम्हाला कुठेही घराबाहेर जाऊन तुम्ही त्याला कुठेही टाकू शकता. फक्त लक्षात ठेवा की उतारलेलं म्हणजे आपण जे उतारून टाकतो ना, ते कोणी खाल्लं नाही पाहिजे. त्याच्यामुळे असं एखाद्या कोपऱ्याला वगैरे टाका आणि खूप जास्त भात शिजवू नका. अगदी थोडासा, अर्धी वाटी, जास्तीत जास्त वाटीभर भात होईल एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि तो बाहेर जाऊन उतारा करून टाकायचा आहे. आता त्यानंतर दुसरा उपाय कोणता आहे, तर बघा, आपल्या घरावर कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. काय होतं, कोणाची पण वाईट नजर जर आपल्या घरावर पडली ना, तर घरामध्ये नेहमी सतत वाद, किरकिर, भांडणं, काही ना काही कारणावरून भांडणं होतच राहत असतात. आणि ते सगळं दूर व्हावं म्हणून आपल्याला उद्या अमावस्येला हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय तुम्ही कुठल्याही अमावस्याला करू शकता. असं नाहीये की उद्याच्याच अमावस्याला, पण काय आहे ना, उद्याची अमावस्या खूप मोठी अशी दर्श अमावस्या आहे, म्हणजेच मौनी अमावस्या आहे. आणि त्यामुळे इतर अमावस्येला जेवढा फरक पडणार आहे ना, त्याच्या कितीतरी पटीने उद्या हा उपाय केला तर तुम्हाला फरक पडणार आहे. याच्यामुळे राहू केतूचा दोष जरी आपल्या घरावर असेल ना, तरी ही वस्तू ओवाळल्याने तो दोष देखील दूर होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ सोललेला नसला पाहिजे. अखंड म्हणजे त्याचे जे काही ते केसवरचे असतात ते सगळे पाहिजे. तो घेऊन तुम्हाला दरवाजाजवळ उभं राहायचं आहे आणि 7 वेळा घड्याळाप्रमाणे असं चांगलं ओवाळायचं आहे. खूप असं गोल, म्हणजे आपला अख्खा दरवाजा त्यात मापला पाहिजे. असं उंबरठ्याजवळ आपण जाऊन उभं राहून ओवाळायचं आहे. पूर्ण घरामध्ये आपली नजर पडेल असं. आणि ओवाळताना काय म्हणायचं आहे की माझ्या घरावर ज्या कोणाची वाईट नजर लागली असेल ती नजर दूर होऊ दे. घरावर जी काही इडा-पिडा आलेली आहे ती दूर होऊ दे. घरामध्ये चांगलं वातावरण राहू दे, असं आपल्याला बोलायचं आहे. व त्यानंतर तो नारळ देखील आपल्याला थोडंसं दूर जाऊन
टाकायचा आहे किंवा मग तुम्ही तो प्रवाहित पाण्यामध्ये प्रवाहित देखील करू शकता. हा उपाय उद्या तुम्ही दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळ नंतर करायचा नाहीये, संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. बघा, खूप लोक याला अंधश्रद्धा म्हणतील, पण खूप लोकांना याचे अनुभव देखील आलेले आहेत. विश्वास ठेवून जर का तुम्ही या गोष्टी केल्या ना, तर नक्कीच तुम्हाला देखील अनुभव येतीलच. त्यामुळे नक्की हे अमावस्येला खरंच असतं. अमावस्येचं महत्त्व वेगळंच असतं. या दिवशी जर आपण घराचा उतारा केला तर नक्की त्याने फरक पडतो. त्यामुळे उद्याची तर अमावस्या खूप मोठी अशी अमावस्या आहे. त्यामुळे मुलावरून आणि घरावरून या 2 वस्तू नक्की ओवाळा. तुमच्या मुलाचीही प्रगती होईल आणि तुमच्या घराचीही प्रगती होईल.